छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार यांनी शिकवले पाहिजे। हे शिकवत आहे गुजराती विचार। हे काय करताय, इथला काही असो जे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं इथं 18 पगड जातीचं, या गद्दारांचं करायचं काय, या गद्दारांचं करायचं काय। मागणी काही नाही, परंतु ज्यांनी गद्दारी केली त्यांचा निषेध व्हावा आणि त्यांना कळावं का आमच्यामध्ये किती हे आहे। त्याचबरोबर शेतकऱ्याची जे आज परिस्थिती आहे, जे हाल चालू आहे, आज जर कृषी केंद्रामध्ये जर गेलो तर 2 पोते जर घ्यायचे असेल विकत DAPचे तर त्या ठिकाणी आधार कार्ड द्यावं लागतं। पण कुठेही एखाद्या दारूच्या दुकानावर जर गेलो तर 10-12 बॉटला विकत आणता येते तिथं। पण शेतकऱ्याचे हाल चालू आहे। ह्या सगळ्या समस्याकडे खासदार लक्ष द्यायचं सोडून गद्दारासोबत हात मिळवणी करतो आणि या सरकार शेतकऱ्याच्या विरोधी सरकार आहे, या सरकारसोबत हात मिळवणी करतो। याचा या ठिकाणी ह्या खासदाराचा निषेध करण्यासाठी आलो आणि त्याचबरोबर या खासदाराचं खाली मुंडकं आणि वर पाय केल्याशिवाय इथला शेतकरी शांत बसणार नाही। कारण इथल्या शेतकऱ्याची फसवणूक या खासदारांना केलेली आहे। ज्या वक्ती हा निवडणुकीला उभा होता त्या वक्ती म्हणत होता का मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, मी शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय घेईन, मी माझ्या शेतकऱ्यासाठी लढेन। परंतु शेतकऱ्यासाठी लढायचं सोडून तो कुठंतरी बैमानासोबत हात मिळवणी करतो। म्हणून या ठिकाणी याचा बदला आम्ही घेणार आहोत। एवढं काय ना बंडू तानबा महानूर। आम्ही आमच्या लेकरांचं भविष्य वाचवण्यासाठी इथे आलेलो आहोत। ज्या प्रकारे प्राथमिक शाळा इथे बंद होत आहेत, ज्या प्रकारे विद्यार्थी इथे रडत आहेत, ज्या प्रकारे नीटचे पेपर फुटून विद्यार्थी आत्महत्या करत आहेत, विद्यार्थ्यांच्या समस्यासाठी, शेतकऱ्यांच्या समस्यासाठी, रोजगारांच्या समस्यासाठी इथं आम्ही आलेलो आहोत। कारण की यांच्याजवळ निधी असून सुद्धा यांनी खर्च केलेला नाही आहेत। हे उद्धव साहेबांनी सुद्धा आणि मीडियाने सुद्धा आम्हाला सांगितलं। संजय दिना पाटील यांच्या विरोधात पत्रकार बोलले तर पत्रकारांच्या अंगावर त्यांनी धावून गेले, मारून टाकण्याची भाषा केली। अरे या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये लोकशाही आहे, हुकुमशाही नाही आहे। म्हणून लोकशाहीचं पालन करत आम्ही इथं आलो आहोत। उद्धव साहेबांचा आदेश घेण्यासाठी इथं आम्ही आलेलो आहोत की या गद्दारांना धडा शिकवण्यासाठी या यवतमाळमध्ये या सभेमध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत। ज्या प्रकारे या गद्दारांनी आमचं मतदान घेऊन, आमची भूल इकडे तिकडे करून, आमचं मतदान विकून यांनी आमचा दुरुपयोग केला मतदानाचा, म्हणजे यासाठी आम्ही इथं त्यांचा निषेध करण्यासाठी आलेलो आहोत।